भाजपचे सुरेश बनकर उतरले आखाड्यात, अपक्ष लढणार की आघाडीत जाणार? सिल्लोड तालुक्यात चर्चेला आले उधाण। सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर रणांगणात उतरले असून त्यांनी गावागावात जाऊन कॉर्नर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे। त्या अनुषंगाने लोकांची मते जाणून घेण्याचं काम ते मतदारसंघात करताना दिसत आहे। गेल्या 15 वर्षांपासून सिल्लोड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार बाजी मारत आहे। त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेकडून लढून अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा 25,000 मतांनी पराभव केला होता। तर 2014 ला काँग्रेसकडून लढून सुरेश बनकर यांचा पराभव केला होता। 3 वेळा निवडून येऊन त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत। आता त्यांचा विजयी रथ रोखण्यासाठी भाजपचे सुरेश बनकर यांनी कंबर कसली आहे। आता ते अब्दुल सत्तार यांचा विजयी रथ रोखतात की अब्दुल सत्तार बाजी मारतात हे आगामी काळात दिसेल। मात्र बनकर यांनी मतदारसंघात हवा केली आहे। सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक भाजपचे भावी आमदार लंगोट बांधून तयार आहेत, परंतु भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुरेश बनकर यांना ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती हाती आली आहे। रावसाहेब दानवे जो उमेदवार निश्चित करतील तो मैदानात उतरेल। दानवे यांनी सुरेश बनकर यांना आशीर्वाद दिल्याचं बोललं जातंय। एकेकाळी मित्र असलेले दानवे व अब्दुल सत्तार यांच्यात आता बेबनाव झाल्याचे दिसत आहे। आता खुलेआम दोघात वाकयुद्ध सुरू झाला आहे। याचा फायदा सुरेश बनकर यांना होईल असे चित्र दिसत आहे। सुरेश बनकर हे अब्दुल सत्तार यांच्या समोर युतीत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवू शकतात किंवा आघाडीत जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उबाटा पक्षात जाऊन किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांपैकी ज्या पक्षाला सिल्लोडची जागा सुटेल त्यामध्ये जाऊन निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा जोर धरत आहे। कारण ही जागा युतीत शिवसेनेला सुटली आहे। यामुळे भाजप पदाधिकारी यांना लढायचे असेल तर त्यांना बंडखोरी करावी लागेल किंवा भाजप सोडून आघाडीत जावे लागेल। नेमके काय करावे, अपक्ष लढावे की आघाडीत जावे, यासाठी सुरेश बनकर आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनतेच्या दरबारात जाऊन काय करावे याची चर्चा करताना दिसत आहे। तर गावागावात कॉर्नर बैठका घेऊन कामगारांना सुरक्षा किट व भांडे वाटप करून लोकांशी चर्चा करण्यासाठी भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इंद्रिस मुलताने, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, भाजप तालुका अध्यक्ष अशोकदादा गरुड, भाजपा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, भाजपा ज्येष्ठ नेते दिलीप काका दाणेकर, विलास पाटील, भाजप शहर अध्यक्ष कमलेश कटारिया, जयप्रकाश चव्हाण, अरुण काळे, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, भाजपा तालुका उपाध्यक्ष मनोज अण्णा मोरेल्लू, मधुकर काळे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विजय वानखेडे, सुनील काळे, विलास काळे, अनिल आप्पा काळे गावागावात भेटी घेताना दिसत आहे। एकंदरीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे। आमदार होण्याचे डोहाळे अनेकांना लागले आहेत। प्रत्येकाला तिकीट मिळवण्यासाठी पक्षाकडे तिकीट मागण्याचा अधिकार आहे। यामुळे तिकीट मिळेपर्यंत प्रत्येकाने ताणायचे व शेवटी तिकीट ज्याला मिळाले त्या उमेदवाराचे सर्व 12 नेत्यांनी एका मंचावर येऊन एक दिलाने काम करायचे असे आता सिल्लोड तालुक्यातील भाजप नेत्यांनी ठरवल्याचं दिसत आहे। यामुळे लोकांनी घाबरू नये। एकाच एक उमेदवार दिला जाईल, दगा कुणी करणार नाही। तुम्ही कामाला लागा, एक दिलाने काम करा अशा सूचना बनकर यांनी बूथ प्रमुख कार्यकर्ते यांना दिल्या आहेत। हा मतदारसंघापूर्वी भाजपचा होता, परंतु पुन्हा या ठिकाणी भाजपची ताकद वाढवण्यासाठी RSS कामाला लागलेले दिसत आहे। निवडणुकीत संतांचे आशीर्वाद पाहिजे म्हणून श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण तालुका पाथरी येथे जाऊन सुरेश बनकर यांनी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे आशीर्वाद घेतले आहे। साधू संतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रचार सुरू केलाय। याशिवाय सामान्य युवक व सर्वच घटकातील लोकांच्या गाठी भेटी घेण्यासाठी सुरेश बनकर मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.